2011 साली आणलेल्या खुर्च्या, ही नगराध्यक्षांची खुर्ची आणि ही जिजुरीतली सदस्याची खुर्ची. ही आता कचरा डेपोच्या शेजारी आणून टाकलेत बघा या. त्याचे काय आहे, त्याचा हिशोब घेतलाय का काय का नाही काय काय अवघडच काम आहे सगळं. मला तर काय कळायला तयार नाही. आता हे धुणं धुवायचं म्हणजे ना जिजुरीकरांना नगराध्यक्ष नाही, वर्ण देव जरी आला ना तरी हे सोपं नाही महाराज, काय सोपं नाही. बघा कचरा डेपोत आणून टाकल्या त्या खुर्च्या. हे जी काय खुर्ची नंबर 1, खुर्ची नंबर 2, काय कुणाच्या बापाचा माल होता का काय काय कळायला तयार नाही मला. नोंद सुद्धा नसेल आता याची किती खुर्च्या होत्या, किती गेल्या. या खुर्च्या माझे वडील असताना दिलीपदादा बारबाई नगराध्यक्ष, त्यांनी गावाची लोक येऊन बसावी, नगराध्यक्ष चांगला बसावा म्हणून या खुर्च्या दिल्या होत्या. हे कुठं आलेत बघा आता, कचरा डेपो. हे बघा याची अवस्था बघा, आणि बेवारच पडल्यात. या खुर्च्या असं नाही आम्हाला दिसल्या म्हणून थांबल्या. कचरा गाडी दाखव, कचरा गाडी जरा फिरवून दाखवा, परिसर फिरवून दाखवा. नाही तर काय म्हणते आपण आणून टाकले म्हणून. हे बघा हा सगळा परिसर, तो खंडेरायाचं मंदिर आणि जिजुरी नगराध्यक्षाची खुर्ची, कचरा डेपो पद्धतीने पडल्यात. हे अशाच पडल्यात बघा. याचं काय नाव गाव, याचं काय पत्ता. अजून तर मी खुर्ची जाऊन बसलो बी नाही. तू खुर्च्या इकडे अजून तर खुर्ची निवडून आलोय, कचरा डेपोच्या कचऱ्यावर जाऊन बसलो जिजुरीच्या. त्या सांगितलं, त्याला तंबी दिली त्या ठेकेदाराला, 2 दिवसाच्या आत, 2 नाही 4 दिवस घे, 4 दिवसाच्या आत कचरा. बाय सन्माननीय नगरसेविका आमच्या भक्तीताई कोरपड यांचे मिस्टर पण आलेले आहेत. वैभव, जिजुरीतल्या नगराध्यक्षाची खुर्ची बघ कुठं आली, कचरा डेपो. बघा अहो, या एक एक खुर्च्या मी जे म्हणायचं ते सगळं खरं निघालं बघा. आपल्या घरावानी काम केलं पाहिजे, कुटुंबावानी काम केलं पाहिजे. नको लोकांनी परत निवडून देऊन द्या, पण सगळीकडे भ्रष्टाचार झालाय का नाही हे बघा. असं कोणी केलं असतं का हो, सांगा मला. ही खुर्ची मला वाटते त्या काळात 60-60 हजार रुपयाला, 70 हजाराला एक खुर्ची घेतली, गावाचे पैसा कचऱ्यामध्ये. बघा बघा जिजुरीकरांचा विचार करा. आम्ही तुम्ही निवडून दिलेले, आम्ही कामच करणार आहेत, पण काय काय कुठं कुठं हात घालू असं झालंय मला आता. धन्यवाद.